पाचगाव जिल्हा परिषदेच्या उमेदवार याज्ञसेनी पाटील आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी चर्चा करूया. काय सांगाल, एकंदरीत प्रचार करताय, काय महिलांचा प्रतिसाद कसा आहे? चांगला इथं प्रतिसाद. आम्ही खरं तर उद्यापासून इथं प्रचार चालू करणार आहोत, कारण इथे आता मीटिंग होती. आमदार अमल महाडिक साहेब आले होते आणि यांचा प्रामुख्याने जो प्रश्न आहे तो त्यांच्या रस्त्याचा आहे, कारण विमानतळामुळं उजळीवाडीतून जो मार्ग येत होता तो बंद झालेला आहे आणि त्याला पर्यायी रस्ता तोच ओपन व्हावा अशी त्यांची अपेक्षा होती. पण तसं होऊ शकत नाही, कारण लोकांच्या सुरक्षतेखातर ते होऊ शकत नाही. पण मागणी अशी होती की 1-2-3 ऑप्शन आम्हाला सुचवायत. त्यातलं एक ऑप्शन इथं मंजूर झालेलं आहे. संध्याकाळी पुन्हा त्यांची सर्वपक्षीय बैठक होणार आहे या गावामध्ये आणि घेतील ते मागे. त्यांनी बहिष्कार टाकला होता मतदानावर, तो ते संध्याकाळपर्यंत मागे घेतील आणि उद्यापासून आम्ही प्रचाराला सुरुवात करतो इथे. म्हणजे एकंदरीत इथल्या तामगावकरांची जी अपेक्षा होती रस्त्यासंदर्भातली, ती सोडवण्यात आपल्याला यश आलं. नक्कीच यश आलेलं आहे. पुढच्या 1-2 महिन्यातच आमदार अमल महाडिक बोललेले आहेत की या 2 महिन्यात मार्च अखेर तुमचा चांगला काँक्रिटीकरण, डांबरीकरण रस्ता चांगला तुमच्यासाठी उपलब्ध होईल. एकंदरीत या जिल्हा परिषद मतदारसंघात फिरत असताना, महिलांशी चर्चा करत असताना काय जाणवतं? इथल्या महिलांच्या काय अपेक्षा आहेत किंवा आपण विकास कामाच्या अनुषंगाने त्यांना काय शब्द दिलेला आहे? महिलांची मागणी जास्त तर पाणी हा उजाईवाडीचा प्रामुख्याने प्रश्न आहे. उजाईवाडी, पाचगाव आणि तामगावमधला पाण्याचा प्रश्न आमदार साहेबांच्या माध्यमातून सुटलेला आहे. त्यामुळं इथं पाण्याची जास्त मागणी नाही, पण इथं जलजीवन मिशनमुळं जे रस्ते उखडले गेलेत तामगावमध्ये ते फक्त पूर्णत्वास नेणार आहेत. त्यातल्या काही रस्त्यांची आता हे मंजुरी आलेली आहे, फक्त आता आपलं हे आचारसंहितेमुळं ती थांबलेली आहे. त्याचं काम इलेक्शन संपली की चालू होईल. एकंदरीत फिरत असताना तुम्हाला मतदारांचा प्रतिसाद मिळतोय का? काही दिवस मतदानाचे राहिलेले आहेत, कसं बघता यावं? खरं तर चांगला प्रतिसाद आहे आम्हाला, कारण आता आमची 2-3 जी गावं आहेत तिथं सत्ता विरुद्ध पक्षाची होती. त्यामुळं त्यांच्याकडून जास्त त्यांना कामं मिळालेली नाही आहेत किंवा जो काही निधी आला आहे तो विकास कामं व्हायला पाहिजे तेवढी झालेली नाही आहेत. म्हणजे सलग जर 10 ते 15 वर्ष तुमच्या हातात सत्ता असेल तर तुमच्याकडनं माणसांच्या अपेक्षा वाढलेल्या असतात. जर त्या पूर्णत्वास गेल्या नाहीत तर ते नक्कीच नाराज असतात आणि त्यामुळे आता त्यांचा पाठिंबा आम्हाला आहे. म्हणजे एकंदरीत विरोधी आघाडी जी आहे इथले प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले असं वाटतंय तुम्हाला? वाटतं म्हणजे ठरलेली आहे. शेवटच्या निकालाकडे कसं बघताय? काय कितीचं लीड असणार किंवा काय आहे? आता एक्झॅक्ट मी सांगत नाही, पण लीड जास्त असणार इतकं तुम्हाला मी सांगते. धन्यवाद. थँक्यू. तर ह्या होत्या याज्ञसेनी पाटील. इथल्या महिलांशी बोलत असताना, चर्चा करत असताना समस्या सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न केलेले आहेत. इथल्या गावकऱ्यांनी जो बहिष्कार टाकलेला तो देखील मागं घेण्यात त्या यशस्वी ठरलेल्या आहेत. एकंदरीत त्यांचा जो प्रश्न होता तो सोडवला गेला, त्यामुळे इथले नागरिक आपल्याबरोबर राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. सध्या मी इथंच थांबतो. भेटूया एका नव्या विषयासह. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.